तर खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची आणि अत्यंत मोठी माहिती दिलेली आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। तर शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। ज्योतिताई, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। महत्त्वाची अपडेट दिली आहे, महत्त्वाची अपडेट संजय राऊतांकडून आलेली आहे की उद्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे। तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं की नगरपालिका निवडणुकांच्या मध्ये एकनाथ भाईंचा जो जलवा दिसलाय ना, भाईंच्या भयामुळे दोन भाऊ एकत्र आले। पण ह्या भावांचं कदाचित एकच मिशन असणार आहे की आपण दोघं भाऊ आणि मुंबई महापालिका चला आपण वाटून खाऊ, एवढंच कदाचित त्यांचं मिशन असेल। कारण हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या क्षणी सुद्धा जे भाऊ एकत्र नाही आले ते आज दिवा विझताना भडकतो या पद्धतीनं मुंबई महापालिका ही सोन्याची कोंबडी वाचवण्यासाठी ते एकत्र आले। ते मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारे हे रहमान डकैत आहेत आणि या डकैतांना पण ज्योतिताई या सगळ्या युतीचा, दोन्ही भावांच्या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसा इम्पॅक्ट ठरू शकतो? अहो दादा, हे दोन्ही भाऊ हे घराच्या बाहेर पडत नाहीत, हे आपण नगर परिषद निवडणुकांच्या मध्ये बघितलं। त्याच्यामुळे कदाचित त्याचा फरक पडला तर त्यांच्या कुटुंबामध्ये पडेल, ते गेट टुगेदर साठी एकत्र येतील। अहो, यांना जनतेच्या प्रश्नांचं देणं घेणं नाहीये, हे जनतेमध्ये जात नाहीत, मिसळत नाहीत। त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती टाकून दिलंय आणि फक्त स्वतःपुरतं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यापुरताचा हा संघर्ष आहे। त्यामुळे जनता सुज्ञ आहे, जनता ही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। जनता काम करणाऱ्यांच्या सोबत राहील, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या सोबत राहणार नाही। धन्यवाद ज्योतिजी, तुम्ही आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र सोबत दिली त्या संदर्भामध्ये।